हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे बघा गॅस पेटवला आहे आणि कढई ठेवलेली आहे. अगदी झटपट रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. टिफिनसाठी बनवा किंवा घरी खायला बनवा. इथे कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. बघा 1 चमचा मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. लगेच मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि साध्या सोप्या सिंपल माझ्या हे रेसिपी आहेत तर करून पहा. इथे त्यानंतर मी जिरं अर्धा चमचा टाकलेलं. जिरं छान फुलल्याच्या नंतर कढीपत्त्याची पानं आणि लसूण टाकून घेतलं आहे. बघा लसूण छान बारीक चिरून घेतलेला. आता हे तेलावर चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने खूप झटपट होणारी आहे. नक्की करून पहा. बिलकुल पण टाईम लागत नाही रेसिपीला. त्यानंतर आपल्याला इथे मीडियम साईजचा मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे. आणि कांदा पण आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. बघा मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. नसन केली तर व्हिडिओ संपल्या लगेच करायला घ्या. खूप छान आहे आणि झटपट होणारी आहे. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचा टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे. आणि टमाटा पण कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे मऊ होईस्तोवर आपल्याला. अशा पद्धतीने त्यानंतर इथे बघा मी फ्लावर टाकून घेतलेला आहे. स्वच्छ फ्लावर मीठ टाकून मी धुवून घेतलेला. थोडंसं पाणी टाकून ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची. बघा इथे मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. सर्व भाजी आपल्याला वरखाली करून घ्यायची अशा पद्धतीने. अजून थोडं टाकले पाणी, म्हणजे 1.5 ग्लास मी पाणी टाकलेले आहे. बघा पाण्याचं तुमच्या अंदाजावर जसं तुम्हाला म्हणजे पातळ भाजी करायची सुकी करायची त्याप्रमाणे इथे पाणी तुम्ही टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकून घेतले. बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत भाजी वर खाली करून घ्यायची. आणि फ्लावर शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही. वाफेवर फ्लावर छान शिजले जातो. तर पाहू शकता आपल्या कालवणाला थोडीशी उकळी आली की मग शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे. इथे मी एक शेंगदाण्याचे 2 चमचे कूट टाकून घेतलेले आहे. कूट टाकून झाल्याच्या नंतर परत भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, फ्लावरची सुकी भाजी पण खूप छान होती आणि अशी पातळ रस्सा पण खूप चांगला होतो. तर रंग पण खूप छान आला आहे आणि तरी पण भाजीला चांगली सुटलेली आहे. पाहू शकता तुम्ही. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. तर ही फ्लावरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा माझ्या अशा पद्धतीने तुम्ही ही सोपी रेसिपी अगदी करून पहा. खूप झटपट होती. टिफिनसाठी करा किंवा घरी खाण्यासाठी करा. तर मैत्रिणींनो, अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत.